Okay, the question is find AR, recurrence relation for the number of subsets of an R element set. म्हणजे काय की एक R एलिमेंटचा सेट आहे, त्याचे आपण किती सबसेट नंबर ऑफ सबसेट्स काढू शकतो, त्याचं रिकरन्स रिलेशन. म्हणजे नंबर ऑफ सबसेट काय कशाने डिनोट करणार आहे आपण, ARने. ओके, वी नीड टू फाइंड काय, आपल्याला नंबर ऑफ सबसेट्स काढायचे R एलिमेंटच्या सेटचे. एखादा सेट त्याच्यामध्ये R एलिमेंट्स, मग त्या सेटचे नंबर ऑफ सबसेट्स काढायचे, ते किती आहेत, AR आहेत. ते कसे काढणार आपण, ते आपल्याला फाइंड करायचं. हेन्स हेअर द टर्म AR मीन्स नंबर ऑफ सबसेट्स ऑफ R एलिमेंट्स, राईट. नाऊ म्हणजेच आता AR काय सांगतो, नंबर ऑफ सबसेट्स ऑफ ए R एलिमेंट सेट. मग AR-1 काय सांगणार की R-1 एलिमेंट्सचा एखादा सेट असेल, त्याचे सबसेट म्हणजे AR-1, राईट. नाऊ आता आपण काय करणार की एक X एलिमेंट घेतला S सेटमधला विद, आणि हा कितवा एलिमेंट आहे त्या सेटमधला, आर्थ. ओके, आर्थ एलिमेंट आहे, आर्थ नंबरचा. नाऊ द सेट, आता तो जर काढला हा X, तर किती एलिमेंट्स राहतात त्या सेटमध्ये, R-1. ओके, मग ज्यावेळेस आपण S म्हणतो त्यावेळेस जर X काढला तर R-1 एलिमेंट्स राहतात. मग त्या एलिमेंटचे जेव्हा आपण त्या Sचे सबसेट्स घेतो, मग त्याच्यामध्ये त्या सबसेटमध्ये आपण X टाकणार किंवा नाही टाकणार. म्हणजे किती चॉईसेस आहेत, 2 चॉईसेस. हेन्स देर आर 2 चॉईसेस फॉर इन्क्लुडिंग द एलिमेंट X इन द सबसेट्स ऑफ R-1 एलिमेंट सेट. मग द नंबर ऑफ सबसेट आपल्याला माहिती आहे की R-1 एलिमेंटचे सबसेट्स किती आहेत, एलिमेंट सेटचे AR-1, आणि आपल्याला माहिती आहे की AR-1 त्याचे सबसेट आहेत, नंबर ऑफ सबसेट्स. आणि प्रत्येक सेटमध्ये काय, एक तर तुम्ही X एलिमेंट टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. म्हणजे किती चॉईसेस, 2. मग 2 इंटू AR-1. ओके, सो दिस इज द आवर गिवन रिकरन्स रिलेशन. म्हणजे AR-1 ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की एवढे सबसेट आहेत, आणि जो आर्थ एलिमेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला ARचे सबसेट मिळणार. मग त्याच्यासाठी कोणते चॉईसेस, 2. हेन्स AR इज इक्वल टू 2 इंटू AR-1. नाऊ लिनियर रिकरन्स रिलेशन्स विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. आता आपल्याला माहिती होतं की रिकरन्स रिलेशन कसं काढायचं फ्रॉम गिवन सिक्वेन्स, और गिवन सिक्वेन्ससाठी जे दिलेलं रिकरन्स रिलेशन आहे की नाही, ते सोल्युशन आहे की नाही वगैरे. नाऊ आता काय, अ लिनियर रिकरन्स रिलेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट इज अ रिकरन्स रिलेशन ऑफ द फॉर्म. मग आता एखादा लिनियर म्हणजे काय की प्रत्येकाची पॉवर कशी असणार आहे, 1 असणार आहे. कोणती पॉवर, ARची पॉवर, AR-1, AR-2. ज्या टर्म्स असतात रिकरन्स रिलेशनच्या टर्म्स कोणत्या आहेत, AR, AR-1, AR-2 अँड सो ऑन. ह्या टर्म्सची जी पॉवर आहे ती किती असणार, 1. म्हणून ते लिनियर रिकरन्स रिलेशन. ओके, अ लिनियर रिकरन्स रिलेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. म्हणजे त्याच्या शेजारी काहीतरी कोएफिशियंट्स असणारे, ते कोणते असतात, कॉन्स्टंट असतात. ते कोणत्या फॉर्ममध्ये दिलं जातं, A0 इज इक्वल टू C0 इंटू AR, C1 इंटू AR-1, C2 AR-2 प्लस n प्लस CK AR-K इज इक्वल टू F(R). ओके, हे आपल्याला पुढे बेटर कळेलच. वेअर C0, C1, C2 हे सगळे काय कॉन्स्टंट्स आहेत, आणि नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट 0 नाहीत ते, प्लस F(R) इज ए फंक्शन ऑफ R. म्हणजे ते आरचं एक फंक्शन असणार आहे, जसं की R+1, R² अशा टाईपचं, 3r. म्हणजे फंक्शन म्हणजे आरची काहीतरी टर्म असणार आहे, आणि इज व्हॅलिड फॉर ऑल R ग्रेटर दॅन इक्वल टू K. म्हणजे कंडिशन काय आहे की हा R कशापेक्षा मोठा पाहिजे, Kपेक्षा मोठा पाहिजे, बिकॉज मग हे निगेटिव्ह नाही होणार, राईट. द इंटिजर K इज कॉल्ड ऑर्डर. आता इथे काय लक्षात ठेवायचं की कोणतं पण तुम्हाला रिकरन्स रिलेशन दिलं जाईल तर त्याच्यामध्ये जी शेवटची म्हणजे जो हायेस्ट असतो K, हे R- नंतरचा जो हायेस्ट नंबर असतो तो असतो K, आणि हा K म्हणजे काय, द ऑर्डर ऑफ दॅट रिलेशन. ओके, आता आपण यावर एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 1, हे एक रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे, AR-1, AR-2. आता हे तुम्ही याच्यासोबत कम्पेअर करा. हे बघा, AR म्हणजे ही पहिली टर्म, राईट.
आणि त्याचं कोएफिशियंट म्हणजे C0. इथे C0 आहे, इथे कोण आहे, कोणीच नाही आहे, म्हणजे इथे काय असणार आहे 1, म्हणजे आपला C0 काय झाला 1 झाला, राईट. नेक्स्ट टर्म आहे R-1. इथे R-1 आहे. R-1च्या अगोदर काय आहे, कोएफिशियंट C1. इथे कोण आहे, हे बघा, इथे प्लस असतं पण इथे मायनस आहे, म्हणजे याचा कोएफिशियंट काय झाला -1. ओके, नोटेशनसोबत. नंतर AR-2. AR-2 काय आहे, त्याचा कोएफिशियंट C2. मग C2चं पण काय सेम -1 कोएफिशियंट झाला. नाऊ आता ज्यावेळेस तुम्ही हे R-1 R-2 म्हणजे R-K पर्यंत जातो. हा K म्हणजे कोणता, जो सगळ्यात मोठा असेल, इथे 1 नंतर 2, हा 2 इज द हायेस्ट, म्हणजे हा झाला तुमचा K इज इक्वल टू 2. म्हणजे ह्या रिकरन्स रिलेशनची ऑर्डर काय झाली 2. ओके, सो ऑर्डर इज 2. नाऊ आता आपल्याला बघायचं आहे की तुम्ही रिकरन्स रिलेशन बघितलं, हे असतं रिकरन्स रिलेशन, राईट. आता आपल्याला बघायचं आहे होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. सेम रिलेशन असणार आहे, राईट. लिनियर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. लिनियर आहे, रिकरन्स रिलेशन आहे, फक्त ॲड काय झालं होमोजिनियस. इज अ रिलेशन ऑफ द फॉर्म, म्हणजे जे अगोदर आपण बघितले तेच आहे. C0 AR प्लस C1 AR-1 प्लस C2 AR-2 प्लस n प्लस CK AR-K. पण इथे जे आहे, इथे 0 आहे आणि इथे काय आहे f(r). म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जे लिनियर रिकरन्स रिलेशन असतं त्याच्यामध्ये जर f(r) इज इक्वल टू 0 झाला, म्हणजे इकडची साईड जर 0 झाली ही, तर आपण अशा वेळेस त्याला काय बोलतो, होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके, सो जस्ट रिमेंबर दॅट. आणि सपोज जर ते 0 नसेल, f(r) इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे इथे काहीतरी आरचं फंक्शन असणार, लाईक R+1 R² अँड सो ऑन लाईक दॅट, तर त्यावेळेस ते काय होणार नॉन होमोजिनियस. आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला ज्या आपण बघितलं की आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिलेला असतो, त्यावरून आपण त्याचं रिकरन्स रिलेशन काढतो. बट नाऊ वी आर गोइंग टू फाइंड द सोल्युशन ऑफ ए रिकरन्स रिलेशन. म्हणजे काय की तुम्हाला एखादं रिकरन्स रिलेशन दिलं जातं, त्याच्यावरून आपण काय करणार, त्याचं सोल्युशन काढणार. आता नाऊ तिथे 2 पद्धतीचे रिकरन्स रिलेशन आहेत. कोणते, ज्यावेळेस f(r) इज इक्वल टू हा 0 असतो आणि f(r) इज नॉट इक्वल टू 0 असतं, हे असतं ते होमोजिनियस आणि हे असतं ते नॉन होमोजिनियस. मग आपण दोन्ही टाईपच्या रिकरन्स रिलेशनचं सोल्युशन काढणार. ओके, मग आपण सगळ्यात पहिलं बघू सोल्युशन ऑफ होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. तसं हे सिक्वेन्स AR defined by A is equal to α⁴ is a solution of homogeneous recurrence relation if alpha is solution of the equation this. म्हणजे काय, आता तुम्हाला एक रिकरन्स रिलेशन दिलं जाईल, मग त्याचं सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, एक सिक्वेन्स असणार आहे, म्हणजे एक सिक्वेन्स असतो, सोल्युशन म्हणजे एक सिक्वेन्स असतं. पण कधी ज्यावेळेस आपण जर AR इज इक्वल टू α⁴ हा सिक्वेन्स ज्यावेळेस ARच्या ऐवजी α⁴ म्हणजेच α⁴k-1 हे ज्यावेळेस पुट करतो, त्यावेळेस जर ते सॅटिस्फाय केलं, याने जर हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं, तर आपण त्याला त्याचं सोल्युशन म्हणतो. वी विल अंडरस्टँड इट बेटर इन एक्झाम्पल्स. ओके, अ सोल्युशन विच सॅटिस्फाईज होमोजिनियस रिकरन्स रिलेशन इज कॉल्ड होमोजिनियस सोल्युशन. जे सोल्युशन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन सॅटिस्फाय करणार त्याला काय बोलणार आपण, होमोजिनियस सोल्युशन. देन दिस इक्वेशन म्हणजे आपलं एक ओरिजिनल रिकरन्स रिलेशन असतं, दिस इज रिकरन्स रिलेशन. पण जेव्हा आपण इथे AR इज इक्वल टू α⁴ म्हणजे टाकतो, त्यावेळेस हे जे इक्वेशन असतं याला काय बोलतात, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. रिमेंबर दिस, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. अँड त्याचे रूट्स जे असतात, म्हणजे ज्यावेळेस ते आपण अल्फा टाकतो त्यावेळेस आपण ते 0ला इक्वेट करतो आणि मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं, म्हणजे लाईक इन स्क्वेअर ऑर इन क्यूब, अँड वी फाइंड द रूट्स ऑफ दिट. त्या रूट्सला काय बोलतात, कॅरेक्टरिस्टिक रूट. ओके, होमोजिनियस म्हणजे काय, f(r) इज इक्वल टू 0 होणार, हे ज्यावेळेस इक्वल टू 0 होतं त्यावेळेस ते होमोजिनियस. ज्यावेळेस त्या इथे काय आहे AR राईट, मग AR पासून वी आर गोइंग टू स्टार्ट α⁴k.
ज्यावेळेस ए आरच्या ऐवजी अल्फा रेस टू के, देन अल्फा रेस टू के मायनस 1 अँड सो ऑन आपण पुट करतो, देन आपल्याला काय मिळतं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आणि त्याचे रूट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रूट्स. जस्ट रिमेंबर दिस. आता स्टेप्स काय आहेत, आपण काय करणार, दिलेलं होमोजिनियस रिकरन्स रिलेशन आहे ऑर्डर केचं, मग राईट द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असं लिहून घेणार, मग आपण फाइंड ऑल द रूट्स, आपण सगळे रूट्स काढणार त्याचे. ओके, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द रूट्स, म्हणजे ते रूट्स कसे आहेत त्यावर डिपेंडंट आपल्याला वेगवेगळे सोल्युशन मिळणार. सपोज रूट्स जर रिअल आहेत आणि डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, जसं की 3 4 2 -1 इन दॅट वे डिफरंट, देन द होमोजिनियस सोल्युशन ऑफ द रिकरन्स रिलेशन इज गिवन बाय दिस. हे आपलं होमोजिनियस सोल्युशन असणार, म्हणजे काय, ए आर एच A1 अल्फा 1 रेस टू आर, A2 अल्फा रेस टू अल्फा 2 रेस टू एन सो ऑन. ओके, हे A1 A2 हे नाही काढायचं इथे, फक्त वी हॅव टू फाइंड द अल्फा 1 अल्फा 2. अल्फा 1 म्हणजे काय, फर्स्ट रूट, अल्फा 2 म्हणजे काय, सेकंड रूट, अल्फा 3 पण 3 रूट असतील तर अल्फा 3 म्हणजे थर्ड रूट अँड सो ऑन. आणि हे आर आणि A1 याचा व्हॅल्यू आपल्याला काढायची नाही आहे. आर इज तो गिवन, ते गिवनच असेल. ओके, इफ 2 रूट्स A1 आणि A2च्या व्हॅल्यू कधी काढायचे असतात, ज्यावेळेस आपल्याला त्यांनी काही कंडिशन दिलेल्या असतील इनिशियल, त्यावेळेस आपण काढू शकतो. ओके, आणि इट इज इझी. इफ 2 रूट्स आर रिपीटेड, म्हणजे जर आता इथे काय होतं, डिफरंट रूट्स होते, जर रिपीटेड असतील म्हणजे 2 रूट्स सेम आहेत, अल्फा 1 अल्फा 2, जसं की 2 2 3 3, देन द होमोजिनियस सोल्युशन कसं असणार, इथे A2R. AR ऑफ H इज फॉर होमोजिनियस, A1 प्लस A2R अल्फा 1 रेस टू आर प्लस A3 अल्फा 3 रेस टू आर सो ऑन. म्हणजे जे रूट्स रिपीट होत आहेत त्यावेळेस आपण काय करायचं की A1 प्लस A2 आणि A2ला आर जोडून जो रूट रिपीट होते ते अल्फा 1 ते एकदाच लिहून अल्फा 1 रेस टू आर. ओके, वी विल अंडरस्टँड इट इन एक्झाम्पल्स. इफ K इनिशियल कंडिशन्स आर गिवन, वी कॅन ऑब्टेन K लिनियर इक्वेशन्स विथ K अननोन्स. जर इनिशियल कंडिशन्स दिले असेल तर आपल्याला वेगवेगळे लिनियर इक्वेशन्स फाइंड करता येतात. नाउ लेट्स मूव ऑन टू द एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग रिकरन्स रिलेशन. आपल्याला हे रिकरन्स रिलेशन दिलं आहे, आता आपल्याला याचं सोल्युशन काढायचं. सी हिअर, ही जी साईड आहे राईट हँड साईड ती 0 आहे, म्हणजे कोणतं रिलेशन आहे हे, होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. आणि त्यांनी कंडिशन काय दिली आहे, A1 इज इक्वल टू 20. सेकंड काय आहे, AR -6 AR1 प्लस 9 AR -2 इज इक्वल टू 0. आणि इथे कंडिशन A0 इज इक्वल टू 1, A1 इज इक्वल टू 6. आता हे जे गिवन रिकरन्स रिलेशन आहे ते काय आहे, दिस. ओके, फर्स्टमध्ये हेअर ओनली 2 टर्म्स आर गिवन. कोणत्या टर्म्स आहेत इथे बघा, AR आणि 5 AR -1. कंपेरिंग विथ द होमोजिनियस रिकरन्स रिलेशन वी हॅव K इज इक्वल टू 1. आता आपण जे होमोजिनियस रिकरन्स रिलेशन बघितलं होतं कोणत्या फॉर्ममध्ये होतं, AR C0 AR प्लस C1 AR -1 अँड सो ऑन अप टू CK AR -K. ओके, म्हणजे जी लास्टची टर्म होती जिथे 1 म्हणजे हा K काय असतो, हायेस्ट, जसं की 1 2 अँड सो ऑन. सगळ्यात मोठा जो टर्म आहे इथे काय आहे, 1. दुसऱ्या टर्म्सच नाही आहेत, म्हणजे इथे K काय झालं, 1. R -K, R मायनस काय आहे, 1, म्हणजे K इज इक्वल टू 1. So K is equal to 1, we got it, right? Then here only 2 terms are, hence the characteristic equation कसं दिलं जाणार, see, since comparing it with homogeneous recurrence relation we get coefficients. आता आपण ज्यावेळेस त्याला कंपेअर करतो C0 AR प्लस C1 AR -1 प्लस CK AR -K. ARचा जो कोएफिशियंट आहे तो काय असतो, C0. म्हणजे C0 काय आहे इथे, ARचा कोएफिशियंट कोणी नाही आहे म्हणजे 1, म्हणजे C0 काय झालं, 1. तर के टर्म म्हणजे काय, उरलेलं कोणत्या टर्म आहेत, एकच, म्हणजे हीच के टर्म असणार, R -1. त्याचं कोएफिशियंट काय आहे, -5, राईट, विथ टेक इट विथ साईन. इट इज -5. हेन्स द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं फाइंड करायचं, हिअर सी, हा जो AR आहे त्याच्याऐवजी अल्फा 2 पुट करायचा.
आणि अल्फाचे पॉवर काय असणार, कशापासून स्टार्ट होणार, के पासून. के इज इक्वल टू काय आहे 1, म्हणजे अल्फा रेज टू 1. बाकी कोएफिशियंट्स आहे तसेच. आता AR-1 म्हणजे पुन्हा अल्फा, पॉवर काय आहे R-1, म्हणजे काय आरच्या ऐवजी फक्त के पुट करायचा. मग इथे काय येणार K-1. अल्फा रेज टू के मायनस अल्फा रेज टू K-1 इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फा रेज टू के म्हणजे किती 1 आणि 5 रेज टू K-1 इज इक्वल टू काय, अल्फा म्हणजे 1 मायनस 5 रेज टू 1 - 1 इज इक्वल टू 0. दिस मीन्स अल्फा मायनस 5 रेज टू 0 इज इक्वल टू 0 मीन्स अल्फा मायनस अल्फा रेज टू 0 अल्फा अल्फा 5 रेज टू अल्फा 1 - 1 इज इक्वल टू 0. अल्फा 1 minus 5 अल्फा रेज टू 0 is equal to 0 means alpha minus 5 is equal to 0. Hence alpha is equal to what, 5. The alpha is 5 is the characteristic root. ज्या व्हॅल्यूज येतील अल्फाच्या त्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक रूट असणार. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 5 आहे तर 5 हे काय झालं कॅरेक्टरिस्टिक रूट. आता आपल्याला सोल्युशन कसं दिलं जातं, A1 इंटू अल्फा रेज टू आर प्लस A2 अल्फा रेज टू आर एन प्लस एन प्लस सो ऑन. सो इथे काय आहे, इथे एकच रूट आहे. म्हणजे टर्म पण किती येणार, जेवढे रूट्स तेवढ्या टर्म्स. म्हणजे एकच टर्म येणार. मग एक टर्म म्हणजे काय ए, सपोज ए रेज टू अल्फा रेज टू आर. इथे ए म्हणजे काय ए, अल्फा म्हणजे काय रूट आहे 5 म्हणजे 5 रेज टू आर. हेन्स ए आर इज इक्वल टू ए इंटू 5 रेज टू आर. दिस इज द होमोजिनियस सोल्युशन. हे आपलं मिळालं. ए आर ज्यावेळेस आपण फाईंड करतो तो म्हणजे आपलं होमोजिनियस सोल्युशन असतं. देन आता इनिशियल कंडिशन दिलेली असेल, जसं की A1 इज इक्वल टू 20 दिलेली आहे, त्यावरून आपण एची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. फक्त काय करायचं, इथे A1 आहे म्हणजे आर इज इक्वल टू 1 पुट करायचा. मग इथे आर इज इक्वल टू 1, इथे पण आर इज इक्वल टू 1 पुट करायचा ह्या सोल्युशनमध्ये. नाव आर इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय होणार, ए आर म्हणजे A1 ए 5 रेज टू 1. A1 म्हणजे किती गिवन, इथे 20 दिला आहे. 20 इज इक्वल टू ए इंटू 5. हेन्स 20/5 इज इक्वल टू ए. हेन्स ए इज इक्वल टू 4. ओके. सो दिस इज द सोल्युशन ऑफ आवर रिकरन्स होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. नेक्स्ट इज द गिवन रिकरन्स रिलेशन काय आहे, इथे 3 टर्म्स आहेत. नाव सी हेअर द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. पुन्हा कसं करायचं, इथे आर म्हणजे काय घेणार आपण, ए म्हणजे अल्फा आणि हा आर म्हणजे के, पण कुठे ॲज अ पॉवर -6 अल्फा, ए म्हणजे अल्फा, आर म्हणजे के -1 बट ॲज अ पॉवर प्लस 9 अल्फा रेज टू आर -2 म्हणजे K-2 इज इक्वल टू 0. दिस इज आवर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. काय लक्षात ठेवायचं आहे, आर म्हणजे के पुट करायचं आहे आणि ॲज अ पॉवर पुट करायचं. सो दिस इज आवर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. नाव इथे के इज इक्वल टू 2 का, कारण R-2 ही काय आहे, 2 इथे हायेस्ट आहे. के इज इक्वल टू 2. द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज गिवन बाय दिस. नाव इथे पुट केला, के इज इक्वल टू काय आहे 2. मग इथे 2 - 6 इथे काय के 2 - 1 म्हणजे इथे काय येणार 1 प्लस 2 - 2 म्हणजे काय इथे 0 म्हणजे 9. ओके. अल्फा रेज टू 0 म्हणजे अल्फा स्क्वेअर -6 अल्फा प्लस 9 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2 डिग्रीचं, म्हणजे आपण ते सॉल्व करू शकतो. त्याचे रूट्स पडतात. कसं, अल्फा -3 इंटू अल्फा -3 अल्फा इज इक्वल टू 3. पहिल्या एक्झाम्पलमध्ये डिस्टिंक्ट रूट होते, एकच रूट होतं 5. आता आपल्याला रिपीटेड रूट्स आले. रिपीटेड रूट्समध्ये काय होणार, किती रूट्स आहेत, 2 रूट्स आहेत, म्हणजे पहिल्या 2 टर्म. मग A1 प्लस A2, पण A2ला काय मल्टिप्लाय करणार आर, 3 रेज टू आर. ओके. सो इट इज AR. मग आपण ते इथे पुट करूया. A1 प्लस A2R 3 रेज टू आर. वी हॅव द इनिशियल कंडिशन्स A0 इज इक्वल टू 1, A1 इज इक्वल टू 6. हे आपलं गिवन सिस्टमचं सोल्युशन झालं. आता सोल्युशनमध्ये इनिशियल कंडिशन्स टाकून आपण काय करणार, A1 आणि A2च्या व्हॅल्यूज फाईंड करणार. A0 इज इक्वल टू 1. A0 मीन्स आर इज इक्वल टू 0 पुट केला तुम्ही
आणि A1 इज इक्वल टू 6, R इज इक्वल टू 1 to get the value A1 and A2. A0 A1 इंटू A2 आणि इथे 0 म्हणजे मीन्स R इज इक्वल टू 0 पुट केला प्लस 3r म्हणजे 3/0. मग हे काय झालं A1 A2 इंटू 0 0च होणार म्हणजे A1 इंटू 3/0 1 इज इक्वल टू A1 म्हणजे A1 काय मिळालं 1. नाऊ A1 मीन्स द टर्म A1. ओके, आता इथे A1ची कॅपिटल A1ची व्हॅल्यू 1 आहे. इथे ती आपण पुट केली. ह्याच इक्वेशनमध्ये सगळं पुट करायचं आहे तुम्हाला. हे जे आहे त्याच्यावरून सगळ्या टर्म्स काढायचे आहेत. आता A1 काढली, A0 काढली, आता A1 काढूया. मग A1 म्हणजे R इज इक्वल टू 1 पुट करणं. आपल्याला कॅपिटल A1ची व्हॅल्यू 1 आहे टाकली. A2 म्हणजे काढायचं आहे आणि इथे इंटू R म्हणजे काय इंटू 1, कारण R इज इक्वल टू 1 आहे ना. आणि 3/r मीन्स 3/1. मल्टिप्लाय करू 1 प्लस A2 इंटू 1 A2 3/1 इज 3. आता A1ची व्हॅल्यू काय आहे 6 की 1 ती टाकूया. मग तिथे काय 1 प्लस A2 हे 1 प्लस A2 घेऊया, फक्त साईड एक्सचेंज केली इकडची तिकडे फक्त. आणि 3 आता हा 3 जो आहे ते डिवाइड होणार 6ला म्हणजे हा 6/3 हा 6/3. आता इथे 1 प्लस A2 काय झालं 2 डिव्हिजन केल्यानंतर म्हणजेच आता ज्यावेळेस A2 इज इक्वल टू काय होणार हा 2 आणि हा +1 इकडे -1 हेच A2 इज इक्वल टू 1. आता इथे पर्टिक्युलर सोल्युशन आपण ज्यावेळेस बघितलं की होमोजिनियस आहे. होमोजिनियसमध्ये काय असतं f(r) इज इक्वल टू 0. ज्यावेळेस f(r) इज इक्वल टू नॉट 0 असतो त्यावेळेस ते असतं नॉन होमोजिनियस इक्वेशन. त्यावेळेस आपल्याला काय फाईंड करायचं असतं, एकतर होमोजिनियस सोल्युशन असतं ज्यावेळेस आपण 0ला इक्वेट करतो तेव्हा, प्लस अजून एक सोल्युशन काढायचं असतं पर्टिक्युलर सोल्युशन. आता कन्सिडर अ लिनियर रिकरन्स रिलेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. हे तुमचं लिनियर इक्वेशन आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये f(r) इज नॉन झिरो आहे. वेअर C0 C1 आणि CK हे सगळेच काय आहेत कॉन्स्टंट रिअल कॉन्स्टंट्स आहेत आणि f(r) इज नॉट इक्वल टू 0. देन इट इज नोन ॲज नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ते काय असणार आहे नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. आता याचं सोल्युशन, द सोल्युशन ऑफ दिस टाईप ऑफ रिकरन्स रिलेशन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. 2 पार्ट्स असणार आहेत. एक होमोजिनियस सोल्युशन म्हणजे काय करणार की आपण दिलेलं जे इक्वेशन असतं ते एक इक्वेशन देतील रिलेशन देते ते आपण इक्वल टू 0 करून आपण जसं होमोजिनियसचं सोल्युशन काढलं तसंच होमोजिनियसचं सोल्युशन काढायचं त्याचं आणि मग त्याला म्हणायचं की होमोजिनियस सोल्युशन. ते कशाने आपण डिनोट करतो AR(H) आणि नंतर असतं पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे ज्यावेळेस f(r) नॉट इक्वल टू 0 असतो त्या f(r) वर डिपेंडेंट आपल्याला एक सोल्युशन मिळतं त्याला बोलतात पर्टिक्युलर सोल्युशन. ते AR(P) असं डिनोट करतात. ओके, टोटल सोल्युशन म्हणजे काय असणार मग आता तुम्हाला एक रिकरन्स रिलेशन दिलं जे नॉन होमोजिनियस आहे. ओके, मग ते टोटल सोल्युशन त्याचं कसं असणार AR इज इक्वल टू ARH प्लस ARP. ओके, द टोटल सोल्युशन और त्याला जनरल सोल्युशन दोन्ही म्हणतात ARH और ARP. वी हॅव स्टडीड हाऊ टू ऑब्टेन सोल्युशन ऑफ होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. यस, सो नाऊ वी आर गोइंग टू फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन. आता आपण होमोजिनियस फाइंड करायचं शिकलो आहे. आपल्याला काय फाइंड करायचं शिकायचं आहे पर्टिक्युलर सोल्युशन. मग त्याच्यासाठी